देशपांड्यांच्या अपूर्व हे पुस्तकात केम्ब्रिज विद्यापीठाबद्दलही त्यांनी लिहिलं आहे. त्यातले काही उतारे मी वाचतो. पंढरीची यात्रा मंगळवेढ्याला गेल्याशिवाय पुरी होत नाही. मंगेशीला जाणाऱ्याला म्हाडदोळ्याच्या शांतादुर्गेचं दर्शन न घेऊन चालत नाही. गयेला गेले की प्रयाग आलेच. लंडनच्या यात्रेकरूला देखील ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज केल्याशिवाय गती नाही. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज हे इंग्रजांचे दोन ज्ञानचक्षु. ह्या दोन डोळ्यांनी इंग्रज जगाकडे पाहतो. असंख्य इंग्रज शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, राजकारणी, समाजसुधारक या दोन विद्यापीठातून तयार झाले. शतकानुशतकांची ही परंपरा आहे आणि ती टिकवण्याची कमाल पराकाष्ठा आहे. एवढ्याशा या बेटावर इतर पुष्कळ विद्यापीठे आहेत. प्रत्येक पीठाचे महान आचार्य आणि शिष्य आपापल्या थोरल्या आईची कूस धन्य करून गेले. पण ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज यांची शानच निराळी. इथे परंपरेची जोपासना भलत्या कटाक्षाने होते. काळा झगा न घालता हिंडणाऱ्या विद्यार्थ्याला शासन होते. इथल्या दगडाला इतिहास आहे. मेकॉले कुठल्या हिरवळीवरून चालला आणि बेकन कुठल्या थाळीत जेवला याची नोंद आहे. आधुनिकातील आधुनिक विद्या जुन्यातील जुनी पगडी घालून शिकवण्याचा विरोधाभास इथे आहे. पण ह्या वातावरणात शिरले की वयाचा हिशोबच विसरायचा असतो. चारी बाजूला मुक्त यौवन फुलले आहे आणि जाणते वार्धक्य शांतपणे आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आसनावर अधिष्ठित होऊन त्याला आकार देण्याचा प्रयत्न करत आहे. असले वातावरण पाहिले की डोळ्याचे पारणे फिटतात.